झुले उंच माझा झोका. काय अभ्यासाला बसवतात? हो, त्या दिवशी त्यांनी मला मोठाले भाषण दिले आणि सांगितले, तुम्ही जर अभ्यास केला नाही तर आम्ही दूधच पिणार नाही. तेव्हापासून रोज ते मला अभ्यासाला बसवतात. अगो पण घरातले काही बोलत नाहीत का? नाही, कुणीच काही बोलत नाही. म्हणजे मला आवडतो अभ्यास करायला, पण कधी कधी कंटाळा पण येतो. म्हणे कधी कधी कंटाळा येतो. ते स्वतः आणि ही त्यांची ठमा काकू. नको ना रे. वहिनी, मुलगा इंग्रजी बुक शिकलेला आहे. उद्या यमीसही लिहा वाचावया शिकवू लागला म्हणजे नाही, म्हणजे आपल्या माहेर वाचनींना धार्जिणं नाही होते. मी लिहू वाचू लागले आणि कपाळी वैधव्य आलं माझ्या. उद्या उद्या यमी लिहू वाचू लागायचे. काय बोलताय वंसा? असा अभद्र विचार तुमच्या मनात आला तरी कसा? हे बाकी उत्तम झाले. अनायसे बाळंभटजी करविरास जाणारच होते. होय, तेव्हा म्हटले येऊ येऊ म्हणून प्रत्यक्षात आपले येणे काही होणार नाही. तेव्हा खरे आहे भाऊसाहेब. मनी नाही म्हटलं तरी संकोच होताच. आपणहून येणे काही नसते जमले आम्हास. पण भाऊसाहेब, यावेळेस पुण्यात येताना आलेला अनुभव वेगळाच होता. कामानिमित्तानं यापूर्वीही पुण्यास येणे जाणे होते आमचे, परंतु यंदा आम्ही रानड्यांकडे येत आहोत आणि महादेव गोविंद रानडे हे आमचे जामात आहेत हे कळल्यानंतर मिळणारा मान मोठा सुखकारक होता. आपले घराणे पुण्यातले एक प्रतिष्ठित घराणे आहे आणि माधवरावांचा लौकिक फार मोठा आहे याचा वारंवार प्रत्यय येत होता. खरेच भाऊसाहेब, आपल्याशी सोयरीक जुळली हे आमचं भाग्यच म्हणावयाचे. अण्णासाहेब, या सर्व गाठी वर ब्रह्मदेवानी स्वर्गातच बांधलेल्या असतात. ऋणानुबंध आहेत हे जन्मोजन्मीचे. ती माणसे समोरासमोर ही यायचीच. अगदी खरे आहे. त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही भाऊसाहेब. त्यात अरे, व्याही मंडळी गप्पांमध्ये गुंग झालेली दिसत आहेत. फराळाची ताटही तशीच दिसत आहेत. सुकामेवा आणि बदामही तसेच आहेत. घ्या घ्या. गोपाळराव मात्र वडीलधाऱ्यांच्या गप्पांमध्ये थोडे एकटे पडलेले दिसतात. या गोपाळराव, आपण आमच्या अभ्यासिकेत बसूया, नाहीतर बाहेर फेरफटका मारून येऊया. या माधवराव, नाही फेरफटका मारायला जा, पण जवळच राहा. एवढ्या लांबच्या प्रवासातनं आलेले आहे, थकलेले आहेत ते. आणि फेरफटका मारून झाल्यानंतर कोरडा फराळ करून घ्या. जेवणे काय होतीलच. ठीक आहे भाऊसाहेब. या गोपाळराव. या या. घ्या घ्या घ्या. सारखे माहेर माहेर करत राहिलीस तर एक दिवस असा येईल की आळवण गुंडाळून माहेरीच बसावे लागेल. झुले उंच